सर्वांना भोगी आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. भोगी हा सण मार्गशीर्ष महिन्यामध्ये येतो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी हा सण साजरा करतो. म्हणजेच सर्वांनी जुनं सोडून नवीन स्वीकारणे, नवीन परिवर्तन घडवून आणणे हा होय. हा सण शेतीशी संबंधित आहे. संक्रांत हा सण 3 दिवस आपण साजरा करतो. त्यापैकी पहिला दिवस म्हणजे हा भोगीचा आहे. जानेवारी महिन्यामध्ये शेतात पीक चांगले बहरलेले असल्यामुळे अनेक पालेभाज्या आणि फळभाज्या उपलब्ध असतात. या सर्व भाज्या वापरून आपण भोगीची भाजी बनवतो. या भाजीला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावे सुद्धा आहेत. चला तर मग आज मी कशा प्रकारे भाजी आणि तीळ लावून भाकरी बनवते ते दाखवणार आहे. आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी. आमच्याकडे किंवा मी जी भाजी बनवते, ज्या प्रकारे बनवते आज ती मी तुम्हाला सांगणार आहे. काय काय आहे साहित्य ते मी तुम्हाला दाखवते. सर्वात मेन जे आहे इन्ग्रेडियंट ते तीळ आहेत. तिळाशिवाय आपली संक्रांत होऊ शकत नाही. हे तीळ आहेत, वाटाणे आहेत, हा पावटा असतो ना त्याचे शेंगदाणे आहेत, हरभरे ओले आहेत, बोरा आहेत, गाजर आहे, त्याच्यानंतर ऊस आहे. मला म्हणजे त्याचा रस काढायला जमला नाही, थोडंसं टाकते भाजीमध्ये, मान असतो म्हणून. कांद्याची पात आहे आणि हे नारळ, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि नारळ सांगितले, कोथिंबीरची पेस्ट आहे. आता आणि हे मेन वांगा आहे. आता आपण भाजी बनवणार आहोत. गॅस चालू करून मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. हे वांगे जे आहे ना काळे पडतात म्हणून मी चिरून घेतलेले नाही आहेत. आता स्वच्छ धुवून चिरून घेणार आहे. तेल गरम झालेलं आहे. मोहरी टाकलेली आहे मी आणि जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ना ते टाकलेलं आहे. ते व्यवस्थित मिडियम गॅसवर छान आपण तळून घेऊया. मी गाजराचा हलवा पण केलेला आहे, तो तिकडे होत आहे तयार. वाटण छान आपण तळून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये एक एक करून सर्व भाज्या टाकणार आहोत. आणि आता मी तीळ टाकते आहे. कुणी तेलामध्ये टाकतात, कुणी असे टाकतात, आपल्या मनावर आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे भाजी बनवतं. मला जेवढ्या भाज्या उपलब्ध झालेल्या आहेत त्याप्रमाणे मी बनवत आहे. लाल तिखट टाकते मी 2 चमचे. त्यानंतर 1 चमचा मी काळा मसाला, घरगुती मसाला टाकलेला आहे. आणि व्यवस्थित आता आपण परतून घेऊया. त्यानंतर मी आता वांगे धुवून फोडी करून टाकलेले आहेत. व्यवस्थित परत परतून घेऊ 2 मिनिट. चवीपुरते मीठ टाकून घेते. ही भाजी घट्ट नाही, थोडी पातळसर करायची. भाकरीसोबत खायची असते ना, त्यामुळे छान लागते. जास्त घट्ट केली का भाकरीसोबत खायला नको वाटते. कांद्याची पात टाकलेली आहे मी. थोडासा गुळाचा खडा टाकलेला आहे आणि 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आता व्यवस्थित परत एकदा थोडंसं परतून गरम पाणी टाकून घेऊया. भाजीत थंड पाणी नाही टाकायचं, गरमच टाकायचं आहे. भोगीच्या दिवशी ना आमच्याकडे आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तीळ टाकून आंघोळ करतात. आणि माझी आजी मी लहान असताना तिळाची टिकली कपाळाला लावून द्यायची. ती स्वतः बनवायची आणि मला लावून द्यायची. मला प्रत्येक भोगीला तिची आठवण येते. तिला बाकी गोष्टी काय माहीत नसतील, पण म्हणून ती मला म्हणायची, लावत जा माय, चांगली असते. आणि आपल्या हाताने ती टिकली मला भोगीच्या दिवशी लावून द्यायची. मला आजही खूप आठवण येते तिची. चला तर मग आता आपली भाजी रेडी झालेली आहे, शिजायला ठेवते. आणि आता आपण मस्त गरमागरम बाजरीच्या भाकरी तयार करून घेऊया. मी पिठामध्ये पण तीळ टाकलेले आहे. थोडंसं मीठ टाकायचं आणि भाकरी थोडीशी जास्त म्हणजे थोडीशी थापून झाल्याच्या नंतर परत वरतून थोडे तीळ लावायचे, पाणी लावून परत एकदा थापून घ्यायचं आहे. आपल्या मराठीमध्ये ना एक म्हण प्रचलित आहे बघा, ती म्हणजे जो न खाई भोगी तो सदा रोगी. म्हणजेच या म्हणीमागचं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे ही आरोग्यवर्धक भाजी खाणे आपल्या शरीरासाठी किती गरजेचे आहे. मुळात हा सण थंडीच्या दिवसात येतो. या सर्व हंगामी भाज्या खाल्ल्याने आपले शरीर उबदार आणि मजबूत राहते. तुम्ही बघा, आपण संक्रांतीच्या सणाला बाजरीचीच भाकरी खातो आणि तीळ टाकून, ते पण दोन्हीही गरम आहेत, जे की भरपूर उष्णता असते त्यामध्ये. कारण थंडीच्या दिवसात आपल्याला शरीर उबदार ठेवायचं असते ना, त्यासाठी आपण उष्ण खातो.
ज्या ज्या भाज्या मला उपलब्ध झालेल्या आहेत ते बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे. भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर जर पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा. बाय.